उन्हाळ्याचे दिवस मित्रांनो आपण या ठिकाणी आलतो कुंडमाळा या ठिकाणी आणि आपलं मंदिराचं दर्शन वगैरे झालेले, फोटो वगैरे काढलेले। तर मित्रांनो बघू शकताय श्री कुंड देवी माता मंदिर आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीचं मंदिर आहे। मित्रांनो फायनली आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत। दर्शन माझा मित्र थांबलेल्या वरती, त्याला येण्यासाठी रस्ता नाही सापडत। बघू शकता अशा पद्धतीचं दगडातून आतून पाणी वाहत नाही मित्रांनो। बघू तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्रिश एमटीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मित्रांनो आज आपण पुण्यापासून 50 ते 55 किलोमीटरच्या अंतरावर जाणार आहोत। ते धार्मिक ठिकाणी आणि निसर्गापासून तयार झालेले ठिकाणी मित्रांनो। ते कुठे तर काय तर या ब्लॉगमध्ये कळेल, तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। तर मित्रांनो आज आपण एका ठिकाणी चाललो आहे फिरण्यासाठी। बघू शकता माझा मित्र अजय सोबत आहे आणि आपली इकडे गाडी आहे। तर आपण चाललो आहे आता फिरण्यासाठी। कुठे तर काय तर या ब्लॉगमध्ये कळेल, तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। माझा मित्र गाडी तर मित्रांनो सध्या आपण शहरामध्ये हे बघू शकता मित्रांनो, हे ब्रिज आणि हे जो रोड आहे मित्रांनो, ह्यो स्पाईन सिटीचा रोड आहे। या रोडनं आपल्याला सरळ आता देऊच्या साईडला जायचं। बघूया आपण जवळपास 15 किलोमीटर अंतरावरती जवळ आलो आता। आणि आता त्या रोडनं चालू मित्रांनो, स्पाईन सिटीचा रोड मित्रांनो। बघू शकताय साईडला किती थंडगार हिरवेगार झाडे लावलेली मित्रांनो। साईडला गार्डन, स्वच्छ रोड आहे। साईडला झाडं तर मित्रांनो बघू शकता आपण सध्या भक्ती शक्ती चौकामध्ये आहे मित्रांनो। बघू शकता आपल्या भारताचा फ्लॅग लावलेले मित्रांनो। बघू शकता तिरंगा किती उंचीवरती आहे। आणि हे बघू शकता हे उड्डाणपूल मित्रांनो। या उड्डाणपूलचं नाव मित्रांनो जगद्गुरू संत तुकाराम महाराज छत्रपती महाराजा भक्ती चौक मित्रांनो। बघू शकताय आणि झेंडा बघू शकता आपला मित्रांनो, तिरंगाचा झेंडा बघू शकताय। तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी थांबलेलो मित्रांनो, हे भक्ती शक्ती चौक आहे मित्रांनो। बघू शकता इथं शिवाजी महाराजाचा प्रतिमा आणि संत तुकाराम महाराजाची प्रतिमा आहे मित्रांनो। बघू शकताय आणि गार्डन आहे छोटंसं, संध्याकाळी तर गर्दी होती। आणि वरती बघू शकता आपला भारताचा झेंडा लावलेला मित्रांनो। बघू शकता किती शानदार पद्धतीने
लहर येतो मित्रांनो बघू शकता. आणि अशा पद्धतीचा हा ब्रिज आहे मित्रांनो. आणि या ब्रिजवरून आपण इथून लेप मारून आपण जाणलो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. तर बघू शकता मित्रांनो पुण्यातला असा नजारा आहे मित्रांनो. आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते आता एक 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती सध्या आपण ब्रिजवरती बघू शकता साईडला अशा पद्धतीचं नजारा आहे आणि डोंगर वगैरे मित्रांनो. बघू शकता इथं सगळे पटरीचे व्हील पडलेले आहेत आणि पलीकडं ट्रेन मित्रांनो पुणे मुंबई एक्सप्रेसवरती देऊ फाट्यावर 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती राईट साईडला आतमध्ये 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती कुंडमाळा या ठिकाणी मित्रांनो. आणि सोमाटणे टोलनाक्यापासून येताना मुंबईहून 1.5 किलोमीटरच्या आतमध्ये लेप मारून आपल्याला आतमध्ये जावं लागते 2 ते 2.5 किलोमीटर कुंडमाळा बघण्यासाठी मित्रांनो. खूप अतिशय भारी ठिकाणी मित्रांनो. पावसाळ्यात येण्यासाठी खूप भारी ठिकाणी तुम्ही नक्की या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बघूया आपण आता तिथे गेल्याच्या नंतर. आता उन्हाळ्याचे दिवस आहे मित्रांनो, ऊन तर खूप लागते आणि सिंगल रोड आहे बघू शकता. आर्मीचा इलाका आहे मित्रांनो, एकदम स्वच्छ रोड आहे. आणि आपण तिथे गेल्याच्या नंतर फोटो वगैरे काढणार आहे. तर कसं आहे काय तर बघू शकता. आपल्याला ज्या ठिकाणी यायचं होतं ते हेच ठिकाण मित्रांनो बघू शकताय. आता जवळ गेल्याच्या नंतर दाखवू तुम्हाला कसं आहे काय. तर खरी मजा तर इथं पावसाळ्यात येते, पण आता आपण सध्या उन्हाळ्यात आलेलो बघू शकताय. तरी मित्रांनो फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो बघू शकताय माझे मित्र. आणि या ठिकाणी आपण गाडी पार्क केलेली आणि इथून आपण चाललो त्या पुलावरून त्या साईडला. तर कुठे तर बघूया आपण त्या मंदिराच्या साईडला चाललो आहे. आणि अशा पद्धतीचा मित्रांनो हा नजारा आहे मित्रांनो. पावसाळ्यात खूप भारी असते. तर आता आम्ही सध्या उन्हाळ्यात आलेलो आहे. बघूया आपण त्या मंदिराकडे जाऊ. तर मित्रांनो फायनली आपण ज्या ठिकाणी यायचं होतं त्या ठिकाणी आलेलो मित्रांनो. हे कुंडमाळा हा ठिकाणी मित्रांनो. आणि निसर्गापासून तयार झालेलं बघू शकता माझ्या पाठीमागं दगडाचे कशा निसर्गापासून तयार झालेले. आणि आपण जे हे बघतो का हे पूल इकडे बघ आपलं आजी हे पूल दाखव. हे वरती बघ पूल, हे जे आपण न्यूजमध्ये बातम्यामध्ये बघितलेले हे पूल तुटलेलं मित्रांनो बघू शकता. इकडे लोखंडी पूल आहे आणि इकडे मंदिर आहे मित्रांनो. आपण थोड्या वेळात मंदिराकडे जाणार आहोत दर्शनासाठी आणि तुम्हाला मंदिर दाखवणार आहे कशाचं आहे काय. तर आणि बघू शकता इकडे झरणा मित्रांनो. आणि निसर्गापासून दगडामध्ये चिरून असं तयार झालेले मित्रांनो हे निसर्गामध्ये. तर जाऊया आपण मंदिराकडे. तर मित्रांनो ते बघू शकता तिकडे बाउंड्री लाईन, तिकडे 4 व्हीलर 2 व्हीलर पार्क केलेली, आपली 2 व्हीलर त्या झाडाखाली पार्क केलेली मित्रांनो. आणि ते ह्योच पूल आहे मित्रांनो बघू शकता. इथून हा फार जुना पूल आहे मित्रांनो. आणि पावसाळ्यामध्ये पूल कोसळला होता आणि अशा पद्धतीचा नजारा आहे मित्रांनो बघू शकता. इकडे साईडला मंदिर आहे आणि पलीकडे लोखंडी ब्रिज आहे. आणि या साईडला इकडं सिमेंटचा पूल आहे मित्रांनो बघू शकताय. आणि पूल बघू शकता मित्रांनो इथं तुटून खाली पडलेले मित्रांनो नदीमध्ये बघू शकताय लोखंडाचा पूल. आणि नदीमध्ये किती घाण आहे मित्रांनो बघू शकताय, पाणी बॉटल आणि कचरा. तर बघू शकता अशा पद्धतीचं आहे मित्रांनो.
मित्रांनो, हे जे ठिकाण आहे कुंडमाळा, या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच लोकांना माहिती नाही. मित्रांनो बघू शकताय पाण्याच्या ब्रिज नाही आहे मित्रांनो, इथून बंधारा आहे मित्रांनो. त्या बंधाऱ्याहून गावातले लोक टू व्हीलर घेऊन चालले मित्रांनो. रिस्क घेऊन पडलं तर डायरेक्ट पाण्यातच पडू शकतो मित्रांनो. आणि इकडं मंदिर बघू शकताय आणि दगडातून प्युअर काळा दगड मित्रांनो. हजारो वर्षापासून हे पाणी वाहते याच्यातून, त्याच्यापासून हे निसर्गापासून तयार झालेले आहे मित्रांनो. बघू शकता अशा मित्रांनो, मी आणि माझा मित्र थांबलेलं आहे. पूल तर तुटलेला आहे. आम्ही विचार करतोय मंदिराकडे जायचं कसं. मित्र इकडे थांबलेला आहे. पलीकडून बघू शकता एक 4 व्हीलर येते त्या बंधाऱ्यावरतून आणि बघू शकता पूर्ण दगड आहे. आम्ही विचार करतोय तिकडे जायचं कसं. तर आता वापस जाण्यासाठी खूप दूर आहे तिकडून, त्या साईडहून त्या बंधाऱ्यावरून जाण्यासाठी आमचा विचार चालला इथून आतमध्ये जाऊन त्या मंदिराच्या साईडला जाऊन. मित्र इथं थांबलेलं आहे. बघूयात आपण कसं जाऊ शकतो तिकडं. पूर्ण दगड आहे मित्रांनो आणि पावसाळ्यात एवढं भारी नजारा आहे बघण्यासाठी. पाणी पूर्ण एकदम आणि वाहते पाणी बघण्यासारखं खूप मजा आहे जिकडं. तर मित्रांनो, जाण्यासाठी रस्ता वगैरे तर नाही आहे. तर मी आता थोडी रिस्क घेऊन इथून उडी मारून वरती जाणार आहे. हां ताजे व्यवस्थित काढ शूटिंग. तर मी आता इकडे चाललो आहे. इथून आता थोडी रिस्क घेऊन मी तिकडे उडी मारणार आहे. तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे. तुम्ही असं काही करू नका. हां तर इथून वरी चढणार आहे आणि मंदिराच्या साईडला जाण्यासाठी. तर फायनल मित्रांनो मी तर आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही विचार करू शकता उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी पण इथून पाणी वाहते झरण्यातून. आणि विचार करा जर पावसाळ्याचे दिवस असतात किती भारी नजारा आहे बघण्यासारखी. तर आम्ही उन्हाळ्यात आलेलो मित्रांनो. तर पुण्यापासून एक जास्त दूर नाही, 50-55 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. बघू शकता माझे मित्र कुठं जातो आहे. तर जाण्याचा रस्ता वगैरे काही दिसत नाही, पण तरी पण त्या साईडला चाललो होतो. बघू शकताय अशा पद्धतीचा हा नजारा आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता हे जे दगडातून पाणी वाहते मित्रांनो. आता सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे आणि बघू शकता मित्रांनो हे जे तयार झालेले निसर्गापासून मित्रांनो हजारो वर्षे लागलेले त्याला असं तयार होण्यासाठी. बघू शकता मित्रांनो दगडातून आतून सगळं हे झालेलं आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीचं आहे. आणि इकडं मित्र पाहुण्यासाठी आलेले वाटते. तर मित्रांनो बघू शकता इथं पाणी तर खूप घाण आहे मित्रांनो. माझी इच्छा होती उन्हाळ्यामुळे आता पोवायची, पण आता पाणी एवढं घाण असल्यामुळे काय पोवायची इच्छा होत नाही. तर बघण्यासाठी आलो तो खाली. आता इथून पावसाळ्यात खूप पाणी असते तर सावकाश यावरती. आणि आता आपण जाऊ मंदिराकडे. बघू शकता मित्रांनो पुलाखाली बसल्या मुली काहीतरी डबा पार्टी करत आहे मित्रांनो. आणि माझा मित्र इकडे या साईडला चालला आहे. तर मित्रांनो बघू शकताय निसर्गापासून तयार झालेले दगडाच्या आतून बघू शकताय कशा पद्धतीचं आहे. बघू शकता अशा पद्धतीचं आहे. त्या साईडला पण बघू शकता अशा पद्धतीचं आहे. ये इकडून ये. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. तर विचार करू शकता तुम्ही पावसाळ्यामध्ये किती भारी वाटत असं. बघू शकता दगडानं असं तयार झालेले. बघू शकता पाणी. तर मित्रांनो फायनली मी आतमध्ये आलेलो. बघू शकता माझ्या पाठीमध्ये दगडानं कोरलेले मित्रांनो. आणि त्या साईडला माझा मित्र थांबलेला वरती, त्याला येण्यासाठी रस्ता नाही सापडत. बघू शकता अशा पद्धतीचं दगडातून आतून पाणी वाहत नाही मित्रांनो. बघू शकता मित्रांनो फायनली आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. दर्शन वगैरे करू मित्रांनो. मित्रांनो माझा मित्र बघ वैतागलेला आहे फार. मी थोडी रिस्क घेऊन इकडून आलेलो आहे आणि माझा मित्र या पाण्याच्या या पुलावरून आलेला आहे मित्रांनो. बघू शकताय हे मंदिरामध्ये आलेलो तर आहे मित्रांनो, पण मंदिराच्या कुठेही बोर्ड वगैरे काय दिलेलं नाही मित्रांनो. बघू शकताय मित्रांनो देवीचं मंदिर आहे मित्रांनो. आणि काय कोणत्या देवीचं मंदिर आहे तर बोर्ड वगैरे नसल्यामुळं तर काही माहीत नाही, पण देवीचं मंदिर आहे एवढं माहिती आहे मित्रांनो. बघू शकता आपण दर्शन वगैरे घेतलेले मित्रांनो.
आणि अशा पद्धतीचा नजारा आहे मित्रांनो. बघू शकताय दगडापासून निसर्गापासून तयार झालेले आहेत आणि या पुलावरून लोक पाणी असताना पण टू व्हीलर घेऊन जातात मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीचा रस्ता आहे आणि इकडे बघू शकता मित्रांनो गावातले मुलं पाण्यामध्ये पोहतात मित्रांनो. बघू शकताय आणि त्याच्या पलीकडे शेतामध्ये काही लोक काम करतात आणि माझा मित्र इथं वैतकोन इथं बसलेला आहे. तर मित्रांनो बघू शकताय श्रीकुंड देवी माता मंदिर आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीचं मंदिर आहे. मंदिराचं नाव होतं मित्रांनो, तर मी बघितलंच नाही. बघू शकताय श्रीकुंड देवी माताचं मंदिर आहे आणि अशा पद्धतीचं आहे आणि इकडे नजारा आहे. माझा मित्र थांबलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस मित्रांनो आपण या ठिकाणी आलतो कुंडमाळा या ठिकाणी आणि आपलं मंदिराचं दर्शन वगैरे झालेले, फोटो वगैरे काढलेले आणि तुम्ही इमॅजिन करू शकता मित्रांनो पावसाळ्यात हा नजारा किती भारी वाटत असेल. बघू शकता इकडे नदी आणि पावसाळ्यात एवढं पाणी असते. सध्या तर उन्हाळा असून तरी पण पाणी मित्रांनो आजूबाजूला बघू शकता. हे दगडा निसर्गापासून तयार झालेले नेचरनं तयार केलेले मित्रांनो. जर विचार करा तुम्ही पावसाळ्यात किती भारी वाटत असेल, पाहण्यासाठी मजा किती येत असेल. आपण नेक्स्ट टाइम आहे ना पावसाळ्यात नक्की येऊ मित्रांनो. आणि आजूबाजूला बघू शकता अशा पद्धतीचे हे परिसर आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर मित्रांनो बघू शकता इकडे बघू शकता हे मुंबई हायवे आणि मुंबई हायवेपासून एक इकडे कमानी मित्रांनो बघू शकता प्रति शिर्डी साईबाबा संस्थान देवाचं मंदिर आहे मित्रांनो. आतमध्ये इथून रिक्षा पण भेटतात तुम्हाला आणि इथून तुम्ही 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे मित्रांनो. इथून तुम्ही चालत पण जाऊ शकता आणि इथं बघू शकता इकडे रिक्षा स्टँड, इथून रिक्षा पण भेटते मंदिराकडे जाण्यासाठी. तर मित्रांनो आपण कुंडमाळापासून एक 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती आलेलो आहे आणि इथं बघू शकता मित्रांनो श्री साईबाबा संस्थानचं मंदिर आहे मित्रांनो. आणि तळेगावपासून एक 5 किलोमीटरच्या अंतरावरती मित्रांनो आपण मंदिरात जाऊन दर्शन वगैरे करणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता श्री साईबाबा चप्पल व बूट स्टँड आहे मित्रांनो इकडं. आणि इकडे बघू शकता कमानवरती प्रति शिर्डी श्री साईबाबा संस्थानचं मंदिराचं गेट आहे मित्रांनो. इथून आपण आतमध्ये जाणार दर्शनासाठी. तर मित्रांनो मंदिराच्या आतला परिसर अशा पद्धतीचा मित्रांनो बघू शकता. मित्रांनो फायनली आपण मंदिराच्या आतमध्ये पोहोचलेलो बघू शकता मित्रांनो मंदिर साईबाबाचं. आणि आपण बारीत लागलेलो एक 5 ते 7 मिनटामध्ये आपलं दर्शन होईल मित्रांनो. बघू शकता आपण शिर्डी साईबाबाला दर्शनासाठी गेलेलो सेम तसेच मंदिर आहे मित्रांनो आणि तसेच वास्तू आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीची आहे. गर्दी कमी आहे मित्रांनो आणि आपण आता लाईनीत लागलेलो आहे. आपलं 5 मिनटात दर्शन हो मित्रांनो. अशा पद्धतीत लाईनीची पद्धत आहे मित्रांनो. बघू शकता मधला पेस मोकळा आहे आणि तळेगावपासून एक 7-8 किलोमीटरच्या अंतरावरती सोमाटणा टोल नाक्यापासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या आतमध्ये हे मित्रांनो मंदिर आपण दर्शन करून बाहेर. मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं साईबाबाचं. बाहेर आल्याच्यानंतर आपण इथं गणपती बाप्पाचं दर्शन केलेले आणि बजरंगबलीचं दर्शन केलेलं. इकडे बघू शकता पाठीमागं ती दाखवायचे शनिदेवाचं मंदिर आहे मित्रांनो. तिथं दर्शन वगैरे केल्याच्या नंतर इकडे दर्शन वगैरे झालेले आहेत. इथून आपण प्रसाद घेऊन जाऊया बाहेर आपण. तर मित्रांनो बघू शकता इथं ऑफिस आहे देणगी देण्यासाठी. कोणा सहइच्छेने देणगी व काही दक्षिणा वगैरे द्यायची असली तिथं देऊ शकतो आपण. मित्रांनो बघू शकता इथं मंदिरातून बाहेर दर्शन केल्याच्या नंतर इथं लड्डूचा प्रसाद मित्रांनो घेऊ शकतो आपण. बघू शकता आपण प्रसाद वगैरे घेतलेला आहे ना. आता आपण चाललो आहे आपल्या गाडीकडे. सकाळपासून बाहेर निघलेले बघू शकता. मी एक मिसळपाव ऑर्डर केलेली. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. फिरून वगैरे झालेलं, खूप एन्जॉय केला आणि मिसळपाव नाश्ता करून आम्ही जाणार घरी. बघू शकता हॉटेलमध्ये गर्दी. ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही आपण कुंडमाळ आणि वॉटरफॉल वगैरे बघितलं. नेचरपासून तयार झालेलं, निसर्गापासून तयार झालेलं दगडामध्ये खडकामध्ये कसं तयार झालं ते बघितले या ब्लॉगमध्ये. आणि तिथून आपण गेलतो शिरगावला गेलो. तिथं शिर्डी साईबाबा सारखं सेम मंदिर आहे मित्रांनो. तिथं जाऊन दर्शन वगैरे घेतलेले आहे. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही PMTनं तळेगावपाशी सोमाटणेपाशी तिथं उतरून तिथून तुम्ही 1 ते 1.5 किलोमीटर पाठीमागे येऊन तिथून आतमध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावरती कुंडमाळा या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. निसर्गानं रमलेलं भारी आहे आणि तिथं देवीचं मंदिर आहे. आधी कोणतं देवीचं मंदिर आहे ते? कुंडदेवी देवीचं मंदिर आहे मित्रांनो. तिथे दर्शन वगैरे करू शकता. उन्हाळ्यात एवढी मजा नाही पण पावसाळ्यात खूप मजा येते. त्याच्यानंतर आता घरी आलेलो आहे आपण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.